तो आपल्यासोबत विनायक आंबेकर जे भाजपचे प्रवक्ते आहेत ते सुद्धा जोडले गेलेत। आपण त्यांच्याकडे थोड्या वेळासाठी जाऊया। बातमी आपण पाहतोय, जम्मू काश्मीर आणि हरियाणात मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। बरं, धर्मपाल मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। खरं तर जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही निवडणुकांचा जर विचार करायचा झाला तर कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक गाजली असं तुमचं म्हणणं आहे? भारतीय जनता पक्ष आणि अलाइड पार्टीच्या सरकारने केलेली विकास कामं आणि मोदीजींनी या देशाला दिलेलं नेतृत्व, साधलेला हरियाणाचा विकास, या देशाची आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात उभी झालेली प्रतिमा, या मुद्द्यांवरती निवडणूक लढलेली आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं नियोजन भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानं, राज्य पातळीवरच्या नेतृत्वानं आणि देश पातळीवरच्या नेतृत्वानं केलेले आहे, मोदीजींच्या आणि अमितभाई शहांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद आम्हाला निश्चितपणे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करून देईल। जम्मू काश्मीरचा जर आम्ही विचार केला तर आम्ही 370 कलम हटवून या देशाच्या लोकशाहीवर, या देशाच्या संविधानावर आणि या देशाच्या जनसामान्य माणसांवर चालवलेली दगडफेक आम्ही थांबवली। या देशाची लोकशाही मजबूत करताना कलम 370 हटवून या जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या दलितांना, शोषितांना, वंचित पीडितांना, आदिवासींना संवैधानिक संरक्षण पुनर्प्राप्त करून देण्याचं स्वातंत्र्याच्या नंतरचं पहिलं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आहे। आणि त्यामुळे मला विश्वास आहे की या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकांचे कल काहीही दाखवत असले तरी देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार मोठ्या डौलानं आपल्याला आलेलं दिसेल आणि हाच या देशाच्या लोकशाहीचा, या देशातल्या सर्वसामान्य जनतेचा विजय असेल असं माझं मत आहे। बरं, आपल्यासोबत हनुमंत पवार आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आपण त्यांच्याकडे जाऊया। हनुमंतजी, खरं तर हे असं म्हणतायत की निवडणुकीचा कल काही असला, म्हणजे एक्झिट पोल्स विषयी म्हणतायत, एक्झिट पोल्स काहीही सांगत असले तरी सुद्धा भाजप सत्तेत येणार। एक्झिट पोल्स नुसार हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येते, काय तुमचं उत्तर? हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांची विजयाची खरं म्हणजे आता भाजपाने तयारी ठेवली पाहिजे। 10 वर्षामध्ये हरियाणामध्ये जो भ्रष्टाचार माजला नोकर भरतीमधला, तो भ्रष्टाचार युवकांनी हाणून पाडण्याचं ठरवलं होतं। आम्ही स्वतः हरियाणामध्ये फिरलो। हरियाणामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांमधली नाराजी ही गेम चेंजर असणार आहे। त्याचबरोबर हरियाणा हे राज्य खेळाडूंसाठी प्रसिद्ध आहे, कुस्तीगिरांसाठी, धावपटूंसाठी। या खेळाडूंवर मागच्या 10 वर्षामध्ये झालेला अन्याय, महिला कुस्तीगिरांचं झालेलं शोषण हा या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे। भूपेंद्र सिंगजी हुड्डा या जुन्या जाणत्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं 10 वर्षाचं भ्रष्ट सरकार हाणून पाडण्यासाठी हरियाणाची जनता सज्ज झाली होती। जम्मू काश्मीर मध्ये या देशामध्ये कधी नव्हे तो केंद्रशासित प्रदेशाचं राज्य झालेलं आपण पाहिलं, पण राज्याचं केंद्रशासित प्रदेश झाल्याची उलटी गंगा आपण कधी पाहिली नव्हती। जम्मू काश्मीर मधली जनता शांतता प्रस्थापित करण्यासाठी, बेरोजगारीच्या विरोधामध्ये मतदान करण्यासाठी एकत्र आली होती। जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ले कमी झाले नाहीत, आमच्या सैनिकांवरचे हल्ले कमी झालेले नाहीत। जम्मू काश्मीरची जनता एक स्थिर सरकार, एक शांतताप्रिय सरकार देण्यासाठी रस्त्यावर उतरली होती। मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं। जम्मू काश्मीर हरियाणा काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे। बरं, आपल्यासोबत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत, मी खरं तर त्यांच्याकडे जातो। भोईटे सर, एक्झिट पोल्स काय म्हणतायत, काय दावे पक्षाकडून केले जात आहेत, यापेक्षा
तुमच्या मते खरं तर या दोन्ही निवडणुकांमध्ये कोणते मुद्दे गाजले, कोणते नरेटिव्ह सेट केले गेले, कोणत्या अजेंड्यांवर दोन्ही कडच्या म्हणजे भाजप आणि काँग्रेस दोन्हीकडच्या पक्षांनी नेमकं कोणत्या अजेंड्यावर काम केलं आणि त्याचा काय परिणाम आता निकालामध्ये पाहायला मिळेल? अगदी काही मिनिटात पहिला कल समोर येईलच. पहिला कल येईल आणि मला खात्री आहे विक्रांत की पुढारी न्यूजवर तो कल सर्वप्रथम मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेलच. अगदी हरियाणाचा विचार केला तर आठवतं ते शेतकरी आंदोलन, किसान, तसंच अग्निवीरमुळे जवान हा सुद्धा तिकडे खूपच महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे. हे आपण सर्व जाणतो आहोत. ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन पेटलेलं, दिल्लीच्या वेशीवर शेतकरी ठाण मांडून बसलेले आणि त्याच वेळी सत्ता आणि समाज यांचा संपर्क तुटलाय की काय असे आरोप विरोधकांकडूनच नाही शेतकऱ्यांकडून, समाजातील अनेक मान्यवरांकडून होऊ घातलेले. आणि तेच दिसत होतं की ज्या पद्धतीनं हरियाणामधला शेतकरी वर्ग सरकारच्या विरोधात उभा टाकताना दिसत होता, सीमेवर ठाण मांडून बसला होता. या निवडणुकीत सुद्धा स्वाभाविकच तो मुद्दा खूपच प्रभावी ठरताना दिसला. एक्झिट पोलमध्ये सुद्धा ज्याला जाट लाईन म्हटलं जातं, जो किसान शेतकऱ्यांचा वर्ग आहे, तसंच तेवढंच नाही म्हणजे हरियाणा म्हटलं ना विक्रांत की तिथं 36 बिरादरी म्हणजे 36 वेगवेगळे समाज घटक हे खूप महत्वाचे ठरतात. भाजपानं गेल्या 10 वर्षात जाट हा तिथं जसा आपला मराठा समाज आहे इकडे, तसा जाट हा तिकडे संख्येनं मोठा असलेला वर्ग आहे, त्या समाजाला बाजूला ठेवत एक वेगळं राजकारण खेळलं. आधी पंजाबी समुदायातील असलेल्या खट्टरना जबाबदारी दिली. ते जेव्हा दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या टर्ममध्ये फेल जाताना दिसले तर त्यांनी ओबीसी वर्गातून आलेल्या नायब सिंग सैनी यांना जबाबदारी दिली. मात्र तिकडे महत्वाचे ठरले ते किसान, जवान आणि पैलवान. पैलवान म्हटलं की स्वाभाविकच आपल्याला आठवते ती विनीत फोगाटचा संघर्ष. अगदी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पण तिच्या बाबतीत जे झालं त्याचा संदर्भ तिकडे सत्ताविरोधी वातावरण निर्मितीसाठी वापरला गेला हे लक्षात घेतलं पाहिजे. ती विनीत फोगाट सुद्धा या निवडणुकीच्या मैदानात होती, काँग्रेसकडून होती, विजेंदर सुद्धा. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर हरियाणामध्ये हे 3 मुद्दे किसान, जवान, पैलवान खूपच प्रभावी ठरताना दिसले. दुसरं जम्मू काश्मीर. आताच आपले शिवाजी काळे जे स्वतः हरियाणाचा मतमोजणी केंद्राजवळ आहेत, त्यांनी जी माहिती दिली तसंच धर्तीवरचा स्वर्ग जम्मू काश्मीर तिथं सर्वांनाच वाटलेलं 370 ज्यामुळे काश्मीरचं, जम्मू काश्मीरचं भारतापासून एक वेगळं पण देणारं जे कलम होतं संविधानातलं ते कायमचं दूर करण्यात आलं, 35 दूर करण्यात आलं. काश्मीरचं विभाजन करून त्याला एक केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला. त्यानंतरची ही पहिली निवडणूक होती, त्या विधानसभेची पहिली निवडणूक होती, कारण लोकसभेची आत्ताच आपण पहिली निवडणूक. त्या निवडणुकीमध्ये स्वाभाविकच काय घडतं, 370 प्रभावी मुद्दा ठरतो का? काय घडलं तिकडे? जम्मू काश्मीरमधील जुन्या जनता पक्ष नॅशनल कॉन्फरन्स म्हटलं की अब्दुल्ला, शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला आणि आता ओमर अब्दुल्ला, आणि जम्मूच्या निवडणुकीत प्रचारात ज्यांनी भाग घेतला फारुख अब्दुल्लांचे दोन्ही मुलं जे लॉयर आहेत, अशी 4 पिढ्यांची परंपरा असलेला तो पक्ष जो बराच काळ सत्तेबाहेर आहे, त्याच्याशी राहुल गांधींच्या काँग्रेसनं युती आघाडी केली. त्या आघाडीला चांगला प्रतिसाद मिळतोय असं एक्झिट पोलचे आकडे तरी सांगताना आपल्याला दिसले. मात्र त्यातही गंमत आहे की नॅशनल कॉन्फरन्स हा प्रादेशिक पक्ष PDP ज्याच्याबरोबर भाजपनं युती केलेली गेल्या टर्ममध्ये, तो पक्ष मेहबूबा मुफ्तींचा, ते 370 वर खूपच आग्रह अट्टहासानं बोलताना दिसले की आम्ही हे रद्द झालंच पाहिजे, काश्मीरला तो वेगळेपणाचा हक्क मिळालाच पाहिजे. मात्र काँग्रेस त्या मुद्द्यावर मौन साधून होती. कुठंही काँग्रेसने, राहुल गांधींनी असा शब्द दिला नाही की आम्ही तुमचं वेगळं अस्तित्व 370 पुन्हा देऊ. त्याचवेळी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी हे मात्र हे महत्वाचं आहे विक्रांत की पंतप्रधान मोदी सुद्धा संपूर्ण घटक राज्याचा दर्जा देऊ काश्मीरला असं सांगताना या प्रचारात आपल्याला दिसले. कारण तिकडे जम्मूमध्ये ज्या जागा आहेत आणि काश्मीरमध्ये ज्या आहेत त्याचा जर विचार केला तर 43 जागा जम्मू मधल्या आणि 47 जागा काश्मीर. तुमच्याकडून हे सगळे मुद्दे जाणून घ्यायचे, तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो.